आपला मसाला तयार। आता याला अजून वजन करायचं आहे। बघू आता किती किलो भरला। मला असं वाटतं परातच आणते मी। ही पूर्ण 5 किलो मिरची भाजायला मला पूर्ण 1 तास लागला आणि छान अशी तेलात आता भाजलेली आहे। आणि हिला आता मी परत उन्हामध्ये ठेवणार आहे आणि नंतर
गरम मसाले भाजायला घेणार आहे. आत्ताच मिरची भाजली आणि तिला मी बाहेर उन्हामध्ये ठेवलेली आहे. 2-3 तास तिला छान परत ऊन लागू दे. आणि आता मी गरम मसाले भाजायला घेत आहे. तर हा जो गरम मसाला आहे तो मी सावर्ड्याच्या बाजारातून घेतला. सावर्ड्याचा बाजार त्याचा वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे, नक्की बघा, कारण तिथूनच ही मिरची आणलेली आहे 150 रुपये किलोने. आणि हा गरम मसाला 100 रुपये पाव आहे, जो सगळा मिक्स आहे, थोडं 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 अगदी सगळं. आणि त्या गरम मसाल्यामध्ये मी थोडंसं जरासा अजून माझा घरचा बडीशेप आणि जिरं ॲड करत आहे आणि धने सुद्धा. बडीशेप मी ही जवळजवळ 100 ग्रॅमपेक्षा जास्तच घेतलेली आहे. जिरं हे पाव आहे आणि धणे 200 ग्रॅम मी ॲडिशनल त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, कारण 100 ग्रॅम मसाला पुरणार नाही ना एवढ्या 5 किलोच्या मिरचीला. तरी सुद्धा हा गरम मसाला कमीच आहे, पण मला तसाच बनवायचा आहे. आता हे खोबरं आणि लसूण याचा मी खोबरं आणि लसणाचा वेगळा मसाला बनवणार आहे. तो भाजीसाठी खूप छान लागतो. तर खोबरं पहिलं भाजते आणि त्यानंतर लसूण भाजून घेणार आहे, त्याच्यातच भाजणार आहे आणि त्याला वेगळं करणार आहे आणि गरम मसाला वेगळा भाजणार आहे. लसूण पण लागते. बघा हा आपला मसाला छानपैकी भाजलेला आहे. तर थोडं मी असंच त्याला ठेवते आणि हे खोबरं आणि लसूण याचा जो वेगळा मसाला करायचा आहे तोही छान भाजून घेतलेला आहे. आता याला थंड होऊ द्या आणि नंतर मग आपण जाणार आहोत मिरची मसाला तयार करायला. आता हा मसाला मी कांडपमध्ये करणार आहे, डंकावर जाऊन करणार आहे, मशीनवर नाही. तर आपण बघूया. काय म्हणते? झाली मिरची संपली? झाली की मग आता माझी करा. अच्छा काय नाही मला बघू दे.
पाहू किती वजन झालं आहे. 5.5 किलो मिरची झाली. त्यात मसाला पण मी त्याच्यातच टाकलेला आहे. नेऊन आहे. मी आत्ता तिथे जस्ट आलेली आहे आणि मसाला चालूच आहे. तुम्हाला आवाज येतच असेल. आणि आता हा मसाला झाला मिरचीचा, मग माझा मसाला होणार आहे 5 किलोचा. ह्यातला थोडासा मसाला मी खोबरं आणि लसणासाठी घेतलेला आहे आणि हा मी माफ करतो. काटा दिसतोय का? बरोबर 3 किलोला थोडासा कमी, एकदम थोडा 50 ग्रॅम. बघू तिकडे जा खेळायला. इथं अजिबात नाही खेळायचं. माझा प्रसाद जाऊ द्या हो. चला मला बघू दे. पूर्ण 5 किलो झाला. बापरे जास्त झाला. होईल ना जास्त. आई म्हणली होती थोडासा तिखट जास्त नको टाकायचं. तिखट नाही जास्त. बघू बघू तो तेवढं तिखट पाहिजे. तेवढं तिखट पाहिजेलच ना. मग उगाच आपलं काहीतरी खोबरं 2 किलोच्या आसपास होतं. 5 आणि हा तो 3 किलोला थोडासा कमी आहे. छान झालं मग. 5 3 म्हणजे हे बघा हा किती 5 किलो आणि हा 3 किलो टोटल झाले 8 किलो ना. 5 किलोचे 60 प्रमाण हिशोब कर. 60 रुपये किलो आहे. मग आपण 300 रुपये आणि ह्याचे 40 रुपये. 40 रुपये किलो. 3 किलोचे 4 3 12 120 झाले किती टोटल मला सांगा. दादर गुरुवाडी. दादर गुरुवाडी है ना. तर इथे मी हा मसाला बनवला आणि मेन म्हणजे सांगायचं म्हणजे झालं की ज्यांनी हा मसाला बनवलाय ना 100% आमदार. खरंच म्हणजे त्यांना दिसत नाही आणि न दिसताना सुद्धा असा मसाला बनवणं म्हणजे खूपच 30 वर्ष झाली आणि तरी सुद्धा ते अगदी परफेक्ट. ऍक्सिडेंट झाला स्कूटर. हो ना.
अच्छा हां. तरी पण हे काम अगदी करायचं आणि इतकं छान असं काम केलेलं आहे ना, मसाला एकदम परफेक्ट बनवलेला आहे. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि आता माझा मसाला पूर्ण झालेला आहे आणि घरी जाऊन मी तुम्हाला परत दाखवते. आता हा खूप गरम आहे, जरा थंड झाल्यावर असे सविस्तर दाखवते. आणि चला आता आपण निघूया. हा मिस्टर नंतर ये ना, जा जा, तुझं काम कर. जा. का लाल बुकी आहे. तर अशा पद्धतीने मी हा मसाला डंकावर कुटून आणला. हा खोबरं आणि लसूण याचा मसाला आहे आणि ही फक्त बुक्की आहे, त्याच्यामध्ये फक्त गरम मसाला ऍड आहे. आता सावर्डेच्या बाजारामधून मी ही मिरची घेतली होती. तो व्हिडिओ मी वेगळा बनवलेला आहे, तो नक्की बघा. कारण सावर्डेच्या बाजारामध्ये खूप स्वस्त मला मिरची भेटली, 150 रुपये किलोने. मी 5 किलो मिरची घेतली, त्याच्यामध्ये गरम मसाला मी फक्त 100 रुपयाचा ॲड केला आणि थोडे धणे एक्स्ट्रा टाकले आणि बडीशेप एक्स्ट्रा टाकली, बस. बाकी काही जास्त काही टाकलेलं नाही. आणि हा 5 किलो मिरची आणि प्लस थोडासा 1 पाऊण किलो गरम मसाला, असं मिळून माझी 5.5 किलो मिरची मला कुठून मिळाली. त्यातले खोबरं माझं वेगळं होतं, 2 किलो खोबरं होतं, लसूण 1 किलो होती, ती भाजून विजून हा मसाला मी ह्याच्यात थोडासा ॲड केला आणि हा झाला खोबरं आणि लसणाचा वेगळा मसाला, जो मी भाजीसाठी वापरणार आहे. जेव्हा कधी आपल्याकडे वाटलेला मसाला नसतो, एमर्जन्सी असते, तेव्हा फक्त हा मसाला वरून टाकायचा. भेंडीच्या भाजीमध्ये, गवारच्या भाजीमध्ये तुम्ही टाका, त्याची बाकी काही टाकायची गरज नाही पडत. आता टोटल खर्च मला किती आला, तर माझी 5 किलो मिरची होती, जी 750 रुपये, 150 रुपयाप्रमाणे मला भेटली. गरम मसाला 100 रुपयाचा आणि वाटाय कुटायचे सगळे टोटल मिळून 420 रुपये झाले. असा पूर्ण हा माझा 8 किलोचा मसाला तयार झाला आणि त्याची पूर्ण टोटल कॉस्ट ही 1300 रुपये झाली. म्हणजे 1300 रुपयामध्ये मला हा सगळा मसाला वाटून कुटून भेटला. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा आणि आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असा झाला हा माझा डंकावर कुटलेला खोबरं लसणाचा मसाला आणि ही लाल बुक्की. चला.